हाय फ्रेंड्स, विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागाची जाहिरात ऑलरेडी प्रसिद्ध झालेली आहे त्या संदर्भात मी व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे आणि त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे। परंतु फॉर्म भरण्याच्या तारखा आलेल्या नव्हत्या। आता फॉर्म भरण्याच्या तारखा प्रसिद्ध झालेल्या आहेत, तर कोणत्या तारखेपासून आपल्याला अर्ज करायचे आहेत ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। आणि अजून एक मला सांगायचं आहे की ज्यांनी अगोदर फॉर्म भरला होता त्यांना सुद्धा आता नव्याने अर्ज करायचा आहे आणि जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी 2023 मध्ये फॉर्म भरला नव्हता त्यांना सुद्धा आता अर्ज करता येणार आहे। तर असं जुन्या आणि नव्या दोन्ही विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आदिवासी विकास विभागामधील जीकेचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जीके ई बुक TCS IBPS पॅटर्न विकत घ्या। तर या ठिकाणी पहा, ही आदिवासी विकास विभागाची जाहिरात आहे। आता बाकीचं मी काही सांगत नाही कारण ऑलरेडी मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे। महत्त्वाचं तारखा आहेत ज्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे। तर इथं स्पष्ट दिले ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक व वेळ तो आहे 12 ऑक्टोबर 2024 दुपारी 3 वाजल्यापासून आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे 2/11/2024 रात्री 18:55 वाजेपर्यंत। ऑनलाईन परीक्षेचा दिनांक त्यांनी दिलेला नाही, पण ही जी आदिवासी विकास विभागाची वेबसाईट आहे ना त्या वेबसाईटवर परीक्षेच्या तारखेची माहिती दिली जाईल असं त्यांनी दिलेलं आहे। त्याच्या खाली काय म्हटले त्यांनी, भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे ही जी वेबसाईट दिलेली आहे ना या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील। उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावयाची आहे। अजून एक मला सांगायचं आहे की अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट जपून ठेवा, कारण जर तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले आणि सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेला ती अर्जाची प्रिंट लागत असते। त्यामुळं अर्जाची प्रिंट व्यवस्थित जपून ठेवा आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते आयुक्तालयानुसार वेगवेगळ्या जागा आहेत, तर ती सर्व माहिती या PDF मध्ये आहे आणि ही PDF तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी उपलब्ध करून दिलेली आहे। तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या, तिथं तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित वाचता येईल। तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।